चला आपणही एक सर्वे घेऊया। मुंबईत ठाकरेंची सत्ता येईल असं ज्यांना वाटतं त्यांनी व्हिडिओला लाईक करायचंय आणि भाजपच्या सर्वेबाबत तुमचं मत कमेंट करायचंय। या निष्पक्ष सर्वेतून भाजपच्या सर्वेची सत्यता देखील स्पष्ट होईल। सर्वे काय सांगतोय ज्यामुळे शिंदेंची झोप उडाली आहे आणि डोकेदुखी वाढली आहे। चला तर बघूयात भाजपचा गुप्त सर्वे ज्यामध्ये नेमकं काय आहे। मुंबई महापालिका 227 जागांसाठी लढत, आर्थिक राजधानीवर झेंडा फडकवण्यासाठी। 2017चे निकाल जर आपण बघितले तर शिवसेनेकडे 84 जागा होत्या, भारतीय जनता पार्टी दुसऱ्या क्रमांकावर होती 82 नगरसेवकांसह, काँग्रेसकडे 31, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 9, मनसेकडे 7, समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवक निवडून आले होते, तर MIMचे 2, अखिल भारतीय सेनेचा 1 आणि अपक्ष 5 असे एकूण 227 नगरसेवक मुंबई महापालिकेमध्ये निवडून गेले होते, अशी ही संख्या होती। सर्वाधिक जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या तर दुसऱ्या क्रमांकावर भाजप होता। दोघांनी मिळून सत्ता स्थापन केली होती। मात्र त्यानंतर आता राज्यातील राजकीय गणित बदललेली आहेत। 2017ला शिवसेनेकडे असलेले 84 नगरसेवक प्लस त्यामध्ये निकालानंतर अपक्ष प्रवेश झाले 4 आणि मनसेच्या 6 नगरसेवकांनी प्रवेश केला आणि 2022 नंतर आणखी 5 प्रवेश झाले, अशी शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या 99 झाली होती। ती शिवसेना फुटीनंतर 2 गटात आता विभागणी झाली आहे आणि आज ठाकरेंच्या शिवसेनेत 55 तर शिंदेंच्या शिवसेनेत 44 नगरसेवक आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे। मात्र मुंबईमध्ये शिवसेनेची ताकद असताना देखील आता एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढली आहे, कारण मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं रणनीती आखण्यास सुरुवात केली आणि याच पार्श्वभूमीवर पक्षानं एक अंतर्गत सर्वेक्षण केलंय। भाजपच्या गुप्त सर्वेक्षणातून भाजपने 150 पेक्षा अधिक जागा लढवल्या तर भाजपची एकहाती सत्ता मुंबई महापालिकेवर येऊ शकते असे संकेत मिळत आहेत। म्हणजेच 114 पेक्षा अधिक जागा भारतीय जनता पार्टी जिंकेल असे संकेत सर्वेक्षणातून देण्यात आले आणि त्यामुळे शिंदेंची डोकेदुखी वाढली आहे, कारण 150 जागा जर भाजप लढवणार तर मग शिंदेंच्या वाट्याला किती जागा येणार। मुंबई महापालिकेत एकूण 227 जागा आहेत, त्यापैकी शिवसेना शिंदे गट 107 जागांवर आपले उमेदवार लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे। मागील निवडणुकीत विजयी झालेले जवळपास 50 नगरसेवक शिंदे यांनी आपल्या गळाला लावलेले आहेत। त्याशिवाय काँग्रेस आणि इतर पक्षाचेही नगरसेवक आपल्याकडे खेचलेले आहेत। सर्वेक्षणानुसार भाजपने 150 आणि त्याहून अधिक जागांवर निवडणूक लढवल्यास भाजपला मुंबई महापालिकेवर स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची संधी असणार आहे। मात्र भाजपने 150 जागांवर उमेदवार उभे केले तर शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेला किती जागा येणार हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे। मुंबईत अजित पवार गटाची ताकद फार कमी असल्यानं अजित पवार गट कदाचित महायुतीमध्ये कमी जागांवर निवडणूक लढण्यास तयार होऊ शकतो, मात्र शिंदे गटाची मोठी अडचण होणार आहे असं दिसतंय। आता हा सर्वे किती खरा आहे किती खोटा आहे हे सांगणं कठीण आहे, की हा सर्वे फक्त वातावरण निर्मितीसाठी आहे हे सांगणं सुद्धा कठीण आहे। राज उद्धव एकत्र आले तरी भाजपला फारसा फरक पडत नाही असं सुद्धा या सर्वेक्षणात म्हटलं गेलंय। आता यात किती सत्यता आहे? मुंबईकरांनो, तुम्ही कुणाच्या बाजूने आहात आम्हाला नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगा। याच माध्यमातून आपण एक सर्वे घेऊया, त्यातून मुंबईत भाजपचा सर्वे खरा की आपला निष्पक्ष सर्वे खरा हे आपल्या लक्षात येईल आणि त्यामुळे कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा। बघूयात मुंबईकर कुणाच्या बाजूने आहेत। अशाच व्हिडिओसाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।